तर खरोखर गोलंदाजाचं कौतुक करेन. IPL ची मॅच 5 ची कोण विसरेल. हाच तो गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेणार हा गोलंदाज. आणि ज्यांनी कॅच घेतला हे 2 खेळाडू त्या टीम मध्ये होते आणि एकत्रित होते. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. रनआउटमध्ये जर बघितलं तर अतिशय चांगला हिस्ट्री आम्हाला आज आमचे परममित्र जे बसलेले आहेत ते आम्हाला देता आहेत. पहिला चेंडू, पहिली विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय सचिन घरत. सचिन नावाची माणसं का हुशार असतात. सचिन देव बर्मन, ज्यांच्यामुळे सचिन तेंडुलकरला सचिन हे नाव पडलं. सचिन पिळगावकर वयाच्या 16व्या वर्षी शोले चित्रपटामध्ये काम केलं. आणि बघा हा न्यू बॅटर जो आलाय सचिन, नावामध्येच सगळं काही आहे, मात्र बघायचं आहे गुणवत्ता कशी आहे. बघा आता मात्र कॉन्फिडन्स नव्हता, उत्साह कमी, आत्मविश्वास जास्त. खेळायचा होता डीप मिड विकेटला, मात्र चेंडू तिकडेच राहतोय. आणि त्या सीझन मध्ये मी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी का झालेलो हे आज खरोखर हा गोलंदाज आपल्याला इकडे सांगतोय. लसित मालिंगा स्टाईल बघा, अक्रॉस अँगल मध्ये आज या गोलंदाजाचा तुम्ही फक्त हात बघा, अक्रॉस अँगल बघा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी बघा, अप्रतिम चेंडू. सकाळीच मी सांगितलं ना जेव्हा पिच रिपोर्ट आम्ही केला, कारण त्यावेळेला बघितलं का ही शेणानी आणि थोडीशी लाल माती आहे आणि थोडीशी काळी माती आहे. पाटा विकेट आहे. टेनिस विश्वातील सगळ्यात फास्ट विकेट जर म्हटलं तर या विकेटचा उल्लेख मी कुठेही गेल्यावर करेन. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात फास्ट विकेट ऑस्ट्रेलियाचा वाका, ही खेळपट्टी कोण विसरू शकत नाही. ही जगातली सगळ्यात फास्ट विकेट आहे. पुढचा चेंडू, बॅकफुट पंच, अजित वार्देकर स्टाईल मध्ये थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू तिकडे जात आहेत. एका साईडने आला शाहरुख खान, दुसऱ्या साईडने आला सलमान खान, मध्येच थांबली उमा खान. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आहे. कलेक्ट करतायत श्री गणेशा, स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपल्या संघासाठी. दोन्ही बॅटर इकडे करतायत. धावसंख्या ती म्हणजे 2, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांचा सामना. 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत. समोर तुम्ही बघतायत कोण विसरेल, ज्यांनी टेनिस विश्व 25 ते 30 वर्ष गाजवलं. अजित मात्रे सर तुम्ही तिकडे बघतायत, स्टेट अंपायर, आणि विरल नायर. कोण विसरेल या दोन्ही अंपायर्सना. यस, थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला. लो फुल टॉस चेंडू होता. ऑफ साईडला फक्त स्टोक खेळतायत. सिंगल्स मिळते आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3. दिलीप बळवंत वेंसरकर, ओरिजिनल गाव राजापूर आडिवरे. कोण विसरेल, लॉर्ड्सच्या 3 मॅच मध्ये 3 शतकं वेंसरकर सरांनी केली होती, कारण धावसंख्या ती म्हणजे 3. तसा फिल्डिंग मध्ये चेंज करतायत. संजय घरत बघा, थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता. चेंज ऑफ पेस बघायचा, डीप मिडवरून डायरेक्ट हिट करतील का, थोडासा प्रयत्न तिकडे फसलाय. चांगला प्रयत्न होता, मात्र सिंगल्स तिकडे मिळते आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 4 धावा, 6 षटकांचा सामना. बघा, उशीर करू नका, टाइमपास करू नका, टीम मीटिंग करू नका. तुमच्याकडे 25 मिनिटाचा वेळ आहे. अप्रतिम मैदान. खरोखर या अगोदर डीजे वाल्यावर तुम्ही गाणं ऐकलं, मात्र कोणाला कॅसेट गाणं बनवायचं असेल तर मी सुद्धा ते काम करतो. आणि अशी गाणी तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसाल. फक्त मला समोरच्याचा बायोडोटा पाहिजे आणि त्या बायोडोट्याच्या आधारावर जी गाणी आम्ही बनवतो आणि माझी गुरुवर्य, आणि ती लॉन्च केल्यानंतर फक्त तुम्ही ऐका. जर कोणाला बनवायचं असेल नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. जसजसे इकडे प्रमुख पाहुणे येतील आमच्या मुखातून वेगवेगळे डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळतील आणि संपूर्ण दिवस तुम्हाला क्रिकेटचा इतिहास ऐकायला मिळेल. विशाल पाटील, ज्याची कामगिरी विशाल आहे, या संघाचा आयकॉन प्लेअर. कुठल्याही संघाचा आयकॉन प्लेअर होणं इतकं सोपं काम नाही आहे. मी सांगितलं ज्याच्या नावात मध्ये व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे विक्रम करणारा तर आणि विजयी होणारा. तर विशाल पाटील आयकॉन प्लेअर आहे, म्हणजे ऑलराऊंडर असणार, प्रश्नच नाही. ऍक्शन बघा, अजित पुत्र स्टँड, घुटना टेक, तमाशा देख, 1 बाउन्स, हा चेंडू जातोय आर पार.
दमदार शानदार वजनदार ब्रँडेड चौकार. प्रवीण घरातला तुम्ही तिकडे बघतायत. प्रवीण तांबे कोण विसरेल मॅचलेस 11. त्यानंतर राजस्थान रॉयल्स, त्यानंतर मुंबई टीम हॅट्रिक घेतली. पाणी पाहिजे. अप्रतिम बघा, लो फुल टॉस चेंडू होता आणि परफेक्ट टायमिंग बघितलं. डीप स्क्वेअर लेगच्या गॅप मधून हा चेंडू आउट ऑफ फार गेला. 4 धाब्यांसाठी. 4 धाब्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 8. एका टेस्ट मॅच मध्ये 8 झेल घेणं डोंबिवलीकर अजिंक्य राहणेने हा किमया केली होती. पुन्हा एकदा विशाल, आता मात्र स्क्वेअर कट गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये हा चेंडू बघा. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 5 बाउन्स. हा स्क्वेअर कट सुंदर, मला आठवण झाली इंडियन टीमचे आणि या संपूर्ण विश्वात स्क्वेअर कट करणारे गुंडप्पा विश्वनाथ सुनील मनोहर गावस्कर यांचे भावजी. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 12. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट 12 चेंडूमध्ये कोण विसरेल ज्यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर. 12 चेंडूमध्ये 50 धावा. किंग ओके किंग युवराज सिंग सरांची मला आठवण झाली. विशाल जुदान यांकडून फुल पिच डिलिव्हरी बघायचा. हा चेंडू परफेक्ट टायमिंग आणि जातोय मैदानाच्या बाहेर, जातोय 6 धाव्यांसाठी. मिळतोय अप्रतिम षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली. जरी तू आयकॉन खेळाडू असला तरी मी सुद्धा तुम हो तो हम है, ये तो ट्रेलर आहे, पूरा पिक्चर अभी बाकी है. बघायचं आहे दोन्ही बॅटर जबरदस्त. धावसंख्या ती म्हणजे 18. कोण विसरेल जो रोक देता है बंदूक की गोली, उसका नाम है विराट कोहली. जर्सी क्रमांक 18. कारण याच 18 तारखेला श्रीलंका विरुद्ध त्यांनी 2008 मध्ये पदार्पण केलं होतं, म्हणून तो आकडा आपला जर्सी क्रमांक निवडला. आणि या जगातलं सगळ्यात महागड ब्लॅक वॉटर पिणारा विराट कोहली, ज्या 1 लिटरची प्राइस आहे कमीत कमी 6000 रुपये, हा सगळ्यात जगातलं महागड पाणी पितो. कारण धावसंख्या ती म्हणजे 18. चला 25 मिनिटं आहेत, जास्त उशीर करू नका. पुन्हा एकदा विशाल बघायचा आहे. बॅकफुट पंच करायचा होता. आता अंडरआर्म स्टाईल मध्ये जर बघितला खूप वेगाने आले होते चेंडू कलेक्ट करण्यासाठी, जमलं नाही. मात्र जर बघितलं डीप लॉंग ऑफचा प्लेयर तिकडे चेंडू कलेक्ट करण्यासाठी आला. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 20. हार्दिक पांड्याने मारलेले डी वाय पाटीलला 156 धावा करताना 20 षटकार मारले होते. तो क्षण त्यांच्यासाठी खूप मोठा होता, कारण धावसंख्या ती म्हणजे 20. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर वन डे क्रिकेटमध्ये 20 वेळा 0वर बाद झालेले आहेत. फ्लाइटेड डिलिव्हरी हेलिकॉप्टर मारायचा होता, सक्सेसफुल तिकडे झाला नाही. आता मात्र कमबॅक करतायत गोलंदाज. चेंडू जातोय डॉट, गोलंदाज होतोय हॉट. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही बघतायत. यानंतर अजून 6 सामने होणार आहेत. शॉट लेन पुन्हा एकदा बघायचा आहे. अप्पर कट सचिन सरांची आठवण करून दिली. कोण विसरेल तो क्षण. एक मस्तपैकी हा किस्सा आहे, तो नक्कीच तुम्हाला सांगेन जसजसा मला वेळ मिळेल. अप्रतिम 3 धावा इकडे घेत आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 23. पाकिस्तान आणि हिंदुस्थानची एक मॅच चालू होती. वीरेंद्र सहवाग बॅटिंग करत होते आणि त्यावेळेला शोएब अख्तर जोर जोरात बाउन्स टाकत होते. वीरेंद्र सहवाग त्यांच्या जवळ गेले आणि सांगितलं, अरे मुझे क्या डाल रहा है, जो नॉन स्ट्राइक बैट्समैन है ना उसको डाल के बता. आणि त्यानंतर सचिन सर स्ट्राइकला आले आणि एक इतका वेगाने 156च्या स्पीडने तो चेंडू टाकला होता आणि तोच अप्पर कट डायरेक्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला सचिन सरांनी. त्या क्षणाची मला आठवण करून दिली. धावसंख्या होते ती म्हणजे 23. IPL मध्ये सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच कोणाच्या नावावर आहेत, ज्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी चेंडूमध्ये शतक आहे, अब्राहम डिव्हिलियर्स याच्या नावावर 23 मॅन ऑफ द मॅच आहेत IPL मध्ये. धावसंख्या आहे ती म्हणजे 23. संजय घरत आणखीन एक्सपिरियन्स खेळाडू. साडे 11ची सरासरी आहे. 2 षटकांमध्ये 23 धावा झालेल्या आहेत. गडी बाद. एक सुरुवात चांगली झाली नव्हती. असित मलिंगा स्टाईल मध्ये बघायचं आहे. या
शुभमन गिल स्टाईलमध्ये हा चेंडू गेला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये, सिंगल्स तिकडे मिळतंय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 24. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 वर्ष क्रिकेट खेळणं सोपं काम नाही. 1989 तारीख 15 नोव्हेंबरला डेब्यू केलं होतं. 2013ला टाटा बाय बाय केला वानखेडेवर. सचिन रमेश तेंडुलकर द गॉड ऑफ द क्रिकेट ज्यांना पदवी मिळाली, सन्मान मिळाला. 24 वर्ष क्रिकेट खेळले, कारण धावसंख्या ती म्हणजे 24. बघा, या जेव्हा डावखुरा फलंदाज आणि उजवा फलंदाज येतो तेव्हा थोडंसं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये थोडासा उशीर जातो, कारण गेम प्लॅन करावे लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना आहे. 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत. धावसंख्या ती म्हणजे 24. टायमर चालू आहे. आम्ही काही तुम्हाला सांगणार नाही किती टाइमपास करा. टायमर क्रॉस झालं मग तुम्हाला माहित आहे एक प्लेअर डायरेक्ट आतमध्ये. हो अक्रॉस ब्रायन लारा स्टाईल मध्ये खेळायचा होता. चेंडू बघा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी झाल्यानंतर गुडलँड स्पॉटला, मी काय सांगितलं, मातीची विकेट आहे आणि गुडलँड स्पॉटला अवेलेबल टू क्रॅक, छोटे छोटे क्रॅक आहेत आणि त्या क्रॅकवर चेंडू पडला तर मग तो डॉट जाणार. आणि तेच आपण इकडे बघितलं. आता बघायचं आहे हा जो सल्ला नॉन स्ट्राईक फलंदाजाने समोरच्याला दिलाय तर त्याचा काय फरक पडेल का. मंडपवाले कुठे असतील तर प्लीज विनंती करतो, या तुम्ही आमच्या आयोजकांना कॉन्टॅक्ट करा. आणखीन एक चेंडू तिथे या निर्धाव जातोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 षटकामध्ये 23 धावा होत्या. 8 ते 10 बॉलांचा रनअप आहे. जीत मात्र तुम्ही बघतायत. बघा आता मात्र बॅट अँड पॅड, चेंडू ट्रॅव्हल होते स्कर्ली क्षेत्रामध्ये, कलेक्ट करताय. थ्रो बघा, 1 बाउन्स मध्ये थ्रो डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये येतोय. सिंगल्स तिकडे मिळते आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं 5 विकेट घेण्याचं. हरभजन सिंग इंडियन क्रिकेट टीम मधून खेळताना, टेस्ट क्रिकेट खेळताना 5 विकेट 25 वेळा घेतले होते. तोच आकडा समोर येतोय, तो म्हणजे 25. पुढे आले, जागा बनवायची होती, अपील करतायत. चला जाऊया आपण, कारण तिसऱ्या अंपायरची दाद इकडे मागितलेली आहे. समजेल फलंदाज बाद आहे की नाही. नॉट आउट है. अग्री प्रीमियर लीग 2024. जागरी समाज प्रत्येक करियामध्ये असून दे, क्रिकेटमध्ये असून दे, सिंगिंगमध्ये असून दे, पोहण्यामध्ये असून दे, जागरी समाजाची एक वेगळी ओळख आहे. हिंदुस्थानच्या बाहेर, 7 समुद्रापार. पुन्हा एकदा बघा, लेमन कट तुम्ही बघितला, थोडासा इनसाइड एज होता आणि शॉर्ट लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या गॅपमध्ये चेंडू गेला. सिंगल्स तिकडे मिळाली. सिंगल्सनी संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती म्हणजे 26. या षटकामध्ये जर बघितलं दादा तर फक्त 3 धावा आल्या, कारण 2 षटकामध्ये धावा होत्या जर बघितलं 23 आणि या षटकामध्ये धावा आल्या ते म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावसंख्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 26 धावा. हिरवगार वातावरण, आई जीवदानीचं मंदिर, आई वज्रेश्वरी जी पालखी 350 वर्षानंतर आज आमच्या मीरा बंदरच्या आमच्या गावामध्ये, ज्या गावामध्ये मी गुरदेव गावामध्ये राहतो, त्या गावामध्ये आज आई वज्रेश्वरीचं पालखीचं आगमन 350 वर्षानंतर होणार आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे, संगीत भजन आहे, कारण नुसतं क्रिकेट नाही, होम मिनिस्टर असून दे, कुठलाही कार्यक्रम असून दे, रिटायरमेंट असून दे, सोहळा असून दे, शिवजयंती सोहळा असून दे, दहीहंडी उत्सव असून दे, या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आज 33 वर्षापासून आम्ही करतोय. आत्ताच गेल्या हप्त्यामध्ये मालवण वराडला एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला, खूप मजा आली. मात्र 18, 19, 20, 21ला गोव्याला सगळ्यात मोठी जी स्पर्धा आहे तिथे आम्हाला नक्कीच आमचा आवाज तुम्ही तिकडे ऐकणार, तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. चला तर बघा, प्लीज थोडासा वेळ घेऊ नका जास्त, मी विनंती करतोय, कारण 3 षटकं झालेली आहेत.
शुतोष सर, अजित म्हात्रे, द ग्रेट अंपायर. आजपर्यंत जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून खूप चांगलं आज डिसिजन आमच्या या त्रिमूर्तीकडून आम्ही नेहमीच बघितलेलं आहे. साहिल कडू, तेज तर्रार, विरार एक्सप्रेसचा पहिला चेंडू शटअप लेन फुल करतायत, पॉवरफुल झाला नाही. 2 खेळाडू तिकडून येत आहेत, बघायचं आहे. एका साईडने आली सई तामणकर, दुसऱ्या साईडने आला किमी काटकर आणि मध्येच उभे राहिले रमेश भाटकर. चला चला बघा अंपायर जे सांगतात, प्लीज 1 शॉट आहे. धन्यवाद. डोंट आर्ग्युमेंट. या आखेने ये कॅमेरा आहे, लक्षात ठेवा. 15 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करतात वीरेंद्र सहवाग. स्टाईल मध्ये थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप स्पीवर कव्हर मध्ये. खेळाडू तिकडे आहे, कलेक्ट करतायत, चांगलं कलेक्शन आहे. मात्र धावा सुद्धा तिकडे येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 29-29. मित्रांनो, या संपूर्ण विश्वामध्ये ज्यांना सर आणि डॉन ही पदवी मिळाली, म्हणजेच आपले ब्रॅडमॅन सर ज्यांना डॉन पदवी मिळाली, त्यांनी फक्त आणि फक्त 56 कसोटीमध्ये 29 शतकं केली होती. कोण विसरणार. 99.96 ही त्यांची सरासरी होती. त्या मॅच मध्ये 0वर बाद झाले, नाही तर 100. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू जातोय. चेंडूनी थोडीशी हाईट घेतली कारण जंप मारली होती. डीप मिड विकेटला हा चेंडू जातोय, आउट ऑफ पार मिळतोय. ब्रँडेड चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 33. सर डॉन ब्रॅडमॅन, कोण विसरेल. त्रिशतक ज्या वेळेला केलं होतं 326 धावा केल्या होत्या आणि त्या त्रिशतकामध्ये 33 चौकार सर डॉन ब्रॅडमॅन सरांनी मारले होते. तोच आकडा इकडे आलाय, तो म्हणजे 33. हा फुल पिच डिलिव्हरी, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बघायचा आहे. या डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये काय क्लास बघा, गुणवत्ता बघा, अप्रतिम चौकार तुम्ही बघतायत. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 37. कोरोनाचा काळ आठवला, मात्र ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स सरांची मला आठवण झाली. या कोरोना काळामध्ये इंडियाला 37 करोड रुपयाची देणगी दिली होती. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन ज्यांनी वर्ल्ड कप उचलला. धावसंख्या ती म्हणजे 37. पहिल्या 2 षटकांमध्ये काय धावसंख्या होती 23. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. तर 4थं षटक जीवदानी यांकडून प्रगतीपथावर आहे. सन्मान्य प्रमोद शेडगे सरांचं आगमन इकडे झालेलं आहे. आता मात्र बघा आउट ऑफ कंट्रोल झाले. फलंदाजांनी ते बघितलं, थोडंसं थांबले. त्यांना माहिती ऑप्शनच्या बाहेर, कारण जी गाडी 1 नंबरला जायची होती ती गाडी गेली 7 नंबरला. वाईटचा इशारा. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 38. धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर सरांच्या नावावर 38 शतकं आहेत मित्रांनो, कारण धावसंख्या ती म्हणजे 38. पुन्हा एकदा तेज तर्रार पुढे आले, जागा बनवायची होती, खेळाडू डायरेक्ट आहेत. आता मात्र बघा आयुष्यमान भव, ड्रॉप द कॅच, धरतीला दान झालेला आहे कॅच. फलंदाज धन्यवाद मित्र, आज सपोर्ट केल्याबद्दल. मिळतोय षटकार. या षटकाराने संघाची धाव चौकार मला वाटतं मिळतोय. पुन्हा एकदा चेक करायला सांगितलंय थर्ड अंपायरनी. अंपायर विरल नायर, प्लीज तुम्ही इकडे या. आज संपूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मुंबई, सुप्रीमो, कोकणतळ आणि या जवळजवळ आज 15 ते 18 वर्षापासून प्रमोद शेडगे सरांनी आज आपलं नाव एक वेगळं केलेलं आहे. मैं हमेशा कहता हूँ, काम ऐसा करो कि तुम्हारा नाम हो जाए और नाम ऐसा करो कि सुनते ही तुम्हारा काम हो जाए. असं हे काम प्रमोद शेडगे सरांनी केलेलं आहे. हेड्स ऑफ. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जेव्हा त्यांनी काल मला फोन कॉल केला तेव्हा त्यांना एवढंच सांगितलं, गावामध्ये खूप मोठा प्रोग्राम आहे, तरी सुद्धा मी येईन, फक्त मला लवकर जावं लागेल, कारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा एकदा आम्हाला तिकडे समालोचन करायचं आहे. येस सर, 1 मिनिट चेक करतात. आलेल्या सर्व माय माऊलींचं कुठेही गेल्यावर टेनिस विश्वामध्ये आम्ही रेकॉर्ड केला होता. कासार वडवलीला लाईव्ह होम मिनिस्टर कार्यक्रम 15 मिनिटाचा मी घेतला होता.
जर आयोजकांनी मला संधी दिली आणि 15 मिनिटं जर मिळाली तर ज्या मायमाऊली माझ्या डोळ्यासमोर मला दिसतात तर तो कार्यक्रम सुद्धा मी तुम्हाला घेईन आणि ज्याचा विजेता होतील माझ्याकडून एक विशेष पारितोषिक मी तुम्हाला देईन. हो पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. 2 खेळाडू, एक डीप वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. आता मात्र कुठे थोडासा कमी पडला असं म्हणायला हरकत नाही. तर मुली सुद्धा चांगलं क्रिकेट खेळू शकतात. आज आगरी कोळी लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे का इंडियन टीम मध्ये अनुजा पाटील ही एकमेव आगरी मुलगी आहे जी इंडियन टीम मध्ये क्रिकेट खेळते. मग आज जर बघितलं तर शिरसाट गावची मुलगी का खेळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला नेट्स मध्ये जावं लागेल, क्रिकेट खेळावं लागेल माये माऊलींनो. तर आमच्या व्यासपीठावर जर येऊन बसलात तर खेळ खेळूया सारे. 20 मिनिटं झालेली आहेत, 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत, ही नम्र विनंती आहे. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, टीम मीटिंग करू नका. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आज आगरी कोळी प्रीमियर लीग 2024 मध्ये आजच्या शनिवारच्या दिवशी आज सगळ्यांचं मनापासून आयोजकांच्या वतीने आम्ही इकडे स्वागत करत आहोत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. आमचे अंपायर, आमचे स्कोर डिजिटल स्कोरर अँड प्रमोद शेडगे सरांचं आगमन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये झालेलं आहे. वेलकम सर. मध्ये राहून नाही, पाण्यात उडी मारावी लागते तरच मोठा मासा तुमच्या गळाला लागेल. यानंतरचे जे संघ आहेत प्लीज तुम्ही आल्याची नोंद करा, विनंती आहे. पुढचा चेंडू फुल पिच डिलिव्हरी आहे, डीप मिड विकेटच्या वरून इनटू द क्राउड अँड गेट द 6. व्हॉट अ शॉट. या षटकारानं
संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 62. 24 मिनिटं झालेली आहेत. वेळ काय 25 मिनिटं. आता तुम्ही विचार करा, एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. 25 मिनिटांमध्ये बघा 5 षटकं झाली पाहिजे. 24 मिनिटं 20 सेकंद झालेले आहेत. कॅप्टन 40 सेकंद फक्त उरलेले आहेत. कंप्लीट करा षटक प्लीज, विनंती करतोय. पंचवीस मिनिटांमध्ये 5 षटकं झाली पाहिजे आणि जर ती नाही झाली तर मग एक खेळाडू आतमध्ये येईल. दर्शक रसिक प्रेक्षक, आज शनिवारचा दिवस आहे, उद्या रविवारचा दिवस ग्रँड फिनाले. मी सांगितलं या जंगलाचा वाघ कोण होईल उद्याच्या दिवशी तुम्हाला समजणार आहे. सेकंड वाढतायत. संजित गोलंदाजी मार्कवर जुदानी यांकडून दाते बावरापर्यंतचा रनअप मीडियम पेस. शॉट ऑफ लेन बघा व्यवस्थित, प्रॉपर टायमिंग नाही, एलिव्हेशन कमी आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड झालेला आहे. 2 खेळाडू तिकडे येतात चेंडू उचलण्यासाठी. सिंगल्स मध्ये आणखीन सिंगलची भर झाली. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 64. 64 धावा. शेवटचं षटक बघा, जे गोलंदाज आहेत ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. क्या बात आहे. या अगोदर गोलंदाज होते ते महाराष्ट्र पोलीस दलामधले होते. बघायच्या चेंडूच्या खाली आलेले आहेत परफेक्ट लाईन मध्ये आणि आणखीन एक चांगला झेल तुम्ही बघताय. गडी तिथे मात्र बाद होतोय. प्रणय घरत 3 धावांचं योगदान आपल्या संघांसाठी. मात्र एक फलंदाज खेळतोय अर्धशतक झळकावून, ज्याने 19 चेंडूमध्ये रेकॉर्ड केला. शादाब खान T20 वर्ल्ड कप मध्ये शादाब खान पाकिस्तानच्या 19 चेंडूमध्ये 50 धावा केल्या होत्या. कोण विसरेल यशस्वी जयस्वालला, ज्यांचे वडील पाणीपुरीचा धंदा करतात. मात्र याच यशस्वीने IPL मध्ये रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. युवराज सिंग नंतर आकडा आल्यावर तुम्हाला नक्कीच सांगेन मी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे बघा चेंडू घेतला, बॅटवर थोडासा चेक केला आणि त्यांचा प्रोफेशनलपणा दिसून आला. मात्र बघायचं आहे आता पाटील काय करतील. सर्व जनसमुदाय रसिक प्रेक्षक मस्तपैकी शनिवारच्या दिवशी खचाखच इकडे भरलेले आहे. आमच्या माय माऊली सुद्धा इकडे आलेले आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. चला प्लीज लवकर करा. आता मात्र लो फुल टॉस चेंडू होता. बघायचा आहे काय ग्लान्स केलाय, प्लिक केलाय जबरदस्त. चेंडू तिकडे सापडत नाही आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. अतिशय चांगला थ्रो तुम्ही तिकडे बघतायत. चांगलं फिल्डिंग आणि या धावेने संघाची धावसंख्या 66 धावा. 66. शेवटचं षटक. प्रथम फलंदाजी करताना आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही इकडे बघत आहात. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन पुल करतायत. पॉवरफुल होईल का बघायचं आहे. मी पत्ता करतो गुल कारण मी है पॉवरफुल. व्हॉट अ शॉट. षटकार बघा अग्री प्रीमियर लीगचा हा एक रंगबहादर षटकार तुम्ही इकडे बघतात. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली. $72. अप्रतिम षटकार तुम्ही बघितला. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. ऑफ स्टंपला थोडेसे कव्हर झाले. ते सर्व मान्यवरांचे बॅनर्स तुम्ही बघतायत मैदानाच्या चारी साईडला. आमच्या व्यासपीठावर मागे सन्माननीय विजय शेठ पाटील त्यांच्या नावातच विजय. व्ही म्हणजे विजयी होणारा, ज म्हणजे जनतेचा राजा आणि य म्हणजे यमाच्या हातातून आपल्या कार्यकर्त्यांचे प्राण परत आणणारा विजय शेठ पाटील. हॅट्स ऑफ आहे.
हे कोहिनूर डायमंड आहेत आपल्या पालघर जिल्ह्याचे. पुन्हा एकदा बघा ऑन साईडला चेंडू, दोन क्षेत्ररक्षक तिकडे होते. लॉंग स्टॉप रिजन मधून असं वाटलं होतं का चेंडू सीमा पार जाईल. वाईटचा इशारा. अंपायर थोडंसं वॉर्मअप करतायत. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 73. आशुतोष सर, अजित म्हात्रे सर, तुम्ही दोन ग्रेट अंपायर बघतायत. आणि नेहमी आम्ही सांगितलेलं आहे समोर, कारण गोलंदाज जेव्हा रिलीज ऑफ द डिलिव्हरी करतो ना तेव्हा तुमच्या मुखातून 1 सेकंदासाठी तुम्ही स्टॉप झालं पाहिजे. कारण एक चेंडू एक धावा जर असली आणि तुम्ही जोर जोरात कॉमेंट्री करायला लागले तर मग ते अंपायरला त्रास होतो. आता मात्र बघा तीच लाईन गोलंदाजाने व्यवस्थित ठेवली नाही लाईन, त्याला भरावी लागेल 1 रनची फाईन. 74 धावा. 6 षटकांचा सामना आहे. प्लीज लवकर करा. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या यूट्यूबच्या माध्यमातून आज आगरी प्रीमियर लीगचा जे आनंद घेतात त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. रसिक मायबाप, तुम्हीच आमची मोठी संपत्ती आहात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. आता मात्र बघायचं आहे एलिव्हेशन आहे का, आहे ना, काय ताकद आहे, परफेक्ट टायमिंग आहे. आणखीन एक मिळतोय अप्रतिम ब्रँडेड षटकार. 80 धावा. 104 धावाचा रेकॉर्ड आहे या मैदानावर. धावा झाल्यात त्यामध्ये 80. पहिल्या सत्राचा जर एव्हरेज स्कोर बघितला तर 80च आहे. अंपायर विरल नायर आमच्या समोर आहेत, जे थर्ड अंपायरची अतिशय चांगली कामगिरी पार पाडत आहेत. खरोखर चांगलं आयोजन आहे. आगरी प्रीमियर लीग मी आतापर्यंत भरपूर केलात, मात्र असं आयोजन आणि नियोजन आज 32 वर्षामध्ये खरोखर कुठे बघितलं. फुलटा चेंडू, मिला है मुझे मौका, मैं मारूंगा तुझे पक्का पक्का. शानदार छक्का. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 86. 86 धावा. व्हॉट अ शॉट. हार्दिक पांड्या स्टाईल. जाता जाता सगळ्यांना फर्स्ट इनिंग मध्ये खुश करून गेलाय हा फलंदाज. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 86. आता तुम्हाला 36 धावामध्ये करायच्या आहेत. 87 धावा करायच्या आहेत. आकाशामध्ये दिसतो एका पक्षाचा धावा. आज बघितलं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या आगरी प्रीमियर लीगचीच हवा, आपल्या आगरी प्रीमियर लीगचीच हवा. चला, एक इनिंग संपलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. तुमच्या ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण, महाराष्ट्र सुप्रीमो चषक ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला असे आमचे परम मित्र प्रमोद शेडगे सरांना मी सेकंड इनिंग साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इकडे इन्व्हाइट करतोय. धन्यवाद. थँक्यू. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस. चला, क्रिएटिव्ह 11 माकणे टीम आणि डॉन किलर बिरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि डॉन किलर बिरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. आगरी प्रीमियर लीग आज 6वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपुलकीची प्रीमियर लीग, आवडती प्रीमियर लीग आणि तुम्हा सर्वांना आवडणारी प्रीमियर लीग म्हणजेच आगरी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. या स्पर्धेचा आजचा 6वा दिवस. या स्पर्धेचे प्रेसिडेंट आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजे साहेब सकाळपासून आपण पाहत आहेत अगदी 6व्या दिवसापर्यंत, आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. योगीजी तरे साहेब संजय किनी उपाध्यक्ष आहेत,
त्याचप्रमाणे योगेशजी तरी आपण पाहतायत, रुपेशजी पाटील यांना आपण पाहू शकाल, त्याचप्रमाणे रोहित किने यांना आपण पाहतायत, सचिन किने यांना आपण पाहतायत, मनीष गावड, किशोरजी वजीर साहेब, ही संपूर्ण जी टीम आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर मेहनत घेणारी जे आपल्याला पाहायला मिळतात, संघ मालक सुद्धा आहेत. चला जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आहे 6व्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक आदरणीय मनोजजी पाटील. चला डॉन किलर बिरवाडे आणि क्रिएटिव्ह इलेव्हन माकणे दोन्ही संघाच्या संघटकांना नम्र विनंती असेल, आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे इथे. चला बिरवाडी संघाचा कर्णधार डॉन किलर बिरवाडी आणि क्रिएटिव्ह इलेव्हन माकणे दोन्ही संघाचे संघटक या नाणेफेक करूया. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. 86 रन्स फलकावर लगावल्या गेल्या, 87 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतायत. गेली 6 पर्व आणि यंदाचं 7वं पर्व आज 6व्या दिवसामध्ये येऊन आपण ठेपलो गेलोय. रेहान सुपर किंग्स बहाडोलीचे सर्व आदरणीय सन्माननीय कल्पेजी कुडूसाहेब यांना आपण पाहू शकाल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अतिशय संपूर्ण हे श्रेय कोर कमिटीला जाईल, भामट पाडाकरांना जाईल. त्याचं कारण खेळपट्टी अतिशय सुंदर बनवली गेले, मेंटेन केले गेले हे मैदान आणि सुशोभित असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदर आपण मनोजजी पाटील यांचा आवाज ऐकला आणि त्याचप्रमाणे नितीनजी अळवे सरांचा आपण आवाज या ठिकाणी ऐकतायत. गेली भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्यांनी अतिशय सुंदर समालोचन केलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलंदाज एका साईडला अजय घरत आणि एका साईडला आपण पाहू शकाल मिस्टर संदेश. अजय घरतचा विचार केला तर डेफिनेटली खानिवडे संघातून सातत्याने बिलॉंग करणारा खेळाडू, ॲज अ बॅटर, ॲज अ विकेट किपर म्हणून गेली कित्येक वर्ष एक गवेक फॉर्मॅट मधून ज्या खेळाडूने गाजवलेत, गाजवतोय आणि गाजवणार. 86 धावा 87 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. आज योगेशजी तरे साहेब यांचा वाढदिवस. योगेशजी तरे साहेब वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली, पुश केलं गेलं होतं फुलटॉस बॉलला. अजय घरत यावेळेला दाखवतायत की यस, लालच जरूर देत आहेत भूषण पाटील, परंतु त्या लालसेला समोर मी येणार नाही हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. सकाळचं सत्र सूर्याची कोवळी किरण सकाळच्या सत्रामध्ये होती. आता टणक खेळपट्टी सूर्याची प्रखर किरण ही खेळपट्टीवर येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा. फुलटॉस चेंडू होता, जरूर 1 धाव वर्जित केली जाते. संघाची डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अमर पाटील या वेळेला जॉईन झालेत आणि दर्शवतायत 2 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा. साहिल पाटील, जतीन किने गेली 5 दिवस, आजचा 6वा दिवस. 6वा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. कौस्तुभ पाटील मास्टर माइंड अप्रतिम नेट रन रेटच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने जे आपल्यापर्यंत पोहोचतायत अपडेट, ते त्यांच्याचमुळे आपण पाहू शकाल. उलटॉस बॉल होता, बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल शॉक थर्डमॅनला. 1 धाव वर्जित केली जाईल अजय घरत यांच्या बॅटमधून. स्वप्नील पाटील डॉन यांना आपण पाहतायत. डॉन किलर बिरवाडी संघाचे कॅप्टन आणि टेनिस बॉल क्रिकेटवर अफलातून प्रेम करणारा भूषण पाटील उमरोळी मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला संदेशला आपण पाहू शकतायत. ब्रँड ऑफ सरपाडा. ऑफ साईडला मिस टायमिंग. या वेळेला आपण पाहता चेंडू बराच वेळ हवेत होता, तिथे कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. यावेळेला फ्लाइंग 11ची
लिस्ट फिलअप करतायत. लगेच थोड्याच वेळात टॉस त्या ठिकाणी केला जाईल. हार्दिकने सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. छोटा पॅक बडा धमाका, ब्रँड ऑफ घाटीम, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर जे श्रोते जोडले गेले त्यांचं करूया आपण अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत. या अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये सीझन 7 मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 3 वर जाऊन पोहोचली गेली. 87 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य. परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे, फक्त आपला आत्मविश्वास. खूप महत्वाची भूमिका. कधी फलंदाज यावेळेला टिकून राहतील, कधी फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात बाद होतील. हे होतच राहणार. परंतु स्वतःचा आत्मविश्वास असेल तर या धावा शक्य आहेत. त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर राहणं, चेंडूला व्यवस्थित फेस करणं आणि त्या कंडिशन मध्ये खेळणं ही खूप महत्वाची भूमिका असेल. फुलटॉस बॉल होता, यावेळेला लो फुलटॉस होता. ऑन साइडला खेळला गेलाय. बॅटचा फ्लो डीप मिड विकेटला आणि कोणती चुकी करणार नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. अफलातून कॅच आपल्याला पाहायला मिळते. आशिष वॉड कॅच, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू भूषण पाटील. रेग्युलरली प्रॅक्टिस नाही आहे, परंतु या वेळेला आपला थोडाफार अनुभव या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म गोल्डन एरा, ब्रँड ऑफ उमरोळी. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते, ती स्थिरावली गेले 3 या धावसंख्येवर. रेहान सुपर किंग्स बहाडोली संघ थोडासा झुंजताना पाहायला मिळतोय, संघर्ष करतोय. इज ऑन हॅट्रिक. संजय घरत आज दारोमदार, दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू. अजय घरत आणि संजय घरत शिवनसिंह संघातून बिलॉंग करणारा आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व. ऑफ साइडला खेळला गेलाय. चीफ शॉट आहे. प्रणय घरत पुढे सरसावेल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. इथून भागीदारी खूप महत्वाची भूमिका असेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला. आपण थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या झालेली आहे 4 आणि फलंदाज बाद झाले ते 2. चला, नो मीटिंग नो टाइम. चला, वेळ दौडू नका प्लीज. आज आपल्याला भरपूर सामने अजून खेळवायचे आहेत. वेळेनुसार मात्र. हॅलो, चला, जय बजरंग बिरवाडी कर्णधार या. माफ करा, डॉन किलर बिरवाडी. चला, स्वप्नील पाटील. तर आदरणीय सचिनजी केणी साहेब इथे सोनावेवरून उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या सामन्याची नाणेफेक करा. तर डॉन किलर बिरवाडी काहीच विचारणार, फक्त निर्णय काय असेल सांगा. ओके. तर डॉन किलर बिरवाडीने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे प्रमोद सर हजर आहे. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. अप्रतिम फटका चांगला आहे. लॉंग ऑन ह्या वेळेला आपण पाहतायत झेल सुटतो त्या ठिकाणी. एक धाव अर्जित केली जाईल आणि एका धावेनुसार संघाची स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 6 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे. गोलंदाजी मार्कवर कृणाल, ब्रँड ऑफ पारगाव. तर संजय घरत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि ॲज अ प्लेयर म्हणून रेहान सुपर किंग्स बहाडोली संघाचे. साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तत्पूर्वी मेल एक धाव आज प्रवीण घरतने, ब्रँड ऑफ सोनावे.
ज्या खेळाडूने अतिशय दमदार फलंदाजी करत प्रवीणने 56 धावा फलकावर लगावल्या, अर्धशतक साजरं केलं आणि अतिशय सुंदर खेळ साकारत असताना पहिलं अर्धशतक दीपेशच्या नावावर आपण पाहिलं, दुसरं अर्धशतक जर आपण पाहिलं तर प्रणय पाटीलने आपण पाहिलं, अर्धशतक झळकावलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राईट अप ओव्हर द विकेटने. उलटॉस बॉल होता ऑन साइडला, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली पाहायला मिळतं. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल, वन बाउन्स ओव्हर द रोप येईल. यावेळेला आग्री प्रीमियर लीग चौकार, गुड शॉट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 11 धावा, 11 रन्स. ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका, इनसाइड आउटचा फटका, परंतु इथे आपण पाहू शकता प्रणय त्या ठिकाणी जरूर आले होते, चेंडूला कॅरी करू शकले नाहीत आणि पाहता पाहता सिंगल मिळते. सिंगलच्या या साह्याने यावेळेला रिहान सुपर किंग्स बहाडोली संघ जाऊन पोहोचते फलकावर 12 धावसंख्येवर. वेलकम संतोषजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. उमरोळीचे एक सुंदर समालोचक. अतिशय सुंदर ही स्पर्धा, नाव लौकिक ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आज प्रत्येकाच्या हृदयात या स्पर्धेने स्थान निर्माण केले. त्याचं एकमेव कारण खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि हे व्यासपीठ जे मिळवून दिलंय ते आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मात्र आपण पाहतायत. रजिस्ट्रेशन. पुन्हा एकदा बॉलर तयार, गुड डिलिव्हरी. हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता समीर घरत. त्या ठिकाणी आपण पाहू शकताय 40+ क्रिकेट अफलातून खेळतात सफाळे गट या विभागातून आणि स्वतः ॲज अ विकेट किपरची भूमिका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, 12 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये 12 धावा. चला, नो मीटिंग नो टाइम. 24 बॉल आणि 75 धावांची आवश्यकता असेल. चला क्विकली आपण तिसरा लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. रिहान सुपर किंग्स बहाडोली संघाला 24 बॉल आणि 75 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चौबाजूने स्टँड्स आज आमचे लाडके प्रेक्षक राजे या विभागातून उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्या सुज्ञ, जाणकार, शिस्तबद्ध आमच्या लाडक्या क्रिकेट राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12, 24 बॉल 75चं समीकरण. इथून धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. कारण आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य ती शक्य करून दाखवण्याची हिम्मत तुम्ही बाळगू शकता. कारण आत्मविश्वास हा गुगलवर सापडून मिळत नाही आणि त्यासाठी स्वतःला आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कृणालने खूप चांगली गोलंदाजी केली, धावांवर लगाम लावला, फलंदाजाला जखडवून ठेवलं. त्याचा दबाव मात्र आता वाढताना पाहायला मिळेल का? कारण अजय घरतकडे एक्सपिरियन्स आहे, संजय घरतकडे एक्सपिरियन्स आहे, तर प्रणय आपण पाहू शकतात गेली 3 ते 4 हंगाम अतिशय सुंदर पद्धतीने प्रगती केली या खेळाडूने. अष्टपैलू नेतृत्व. ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, ऑन द राईज खेळला गेला. एकदा अर्जित केली जाईल, कृणाल पुढे सरसावेल. 8-6-0 आपण पाहताय. जर्सी नंबर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शॉट थर्डमॅन घेतला जातो, तर नंतर निलेश यांना आपण स्वतः ॲज अ कॅप्टन कव्हर पॉइंट मध्ये पाहतोय. लो फुल टॉस चेंडू होता, ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. अगोदरच मात्र मनकवडा ओळखला होता. फलंदाज शफल होऊन खेळेल की काय हे मात्र प्रणयने ओळखलं होतं, रीड केलं होतं आणि त्या अनुषंगाने हा चेंडू मात्र या ठिकाणी पिच केला. सरळ चेंडू समीर घरत यांच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या स्थिरावली. संघाची धावसंख्या रिहान सुपर किंग्स बहाडोली संघाची 13. ऑन साइडला क्रॉस बॅकचा जरूर उपयोग केला गेला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावेल, तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 14 या धावसंख्येवर. 14वर 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय, 14 धावा.
अप्रतिम चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँडचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करतोय. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. अजय गरजच्या माइंड मध्ये होतं एक मोठा फटका यावा डीप मिड विकेटला आणि त्या अनुषंगाने मात्र पोझिशन मध्ये आला होता. बीट झाला, निर्धाव बॉल. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय, लेट खेळलेत आणि इथे मात्र कोणतीही चूक करणार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नो मिस्टेक, फलंदाज बाद, गॉल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. निर्भयने टिपलेला झेल आणि या वेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज अजय गरज बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. प्रणय खूप चांगली गोलंदाजी, मी म्हटलं होतं 3 ते 4 वर्ष झाली प्रगती करत असताना खेळाडू पाहायला मिळतो. साई स्पोर्ट्स सरावली या संघातून महेंद्र भोईर यांच्या संघामध्ये सातत्याने खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता. कृपेश पाटील एका साईडला वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गेली 2 पर्व आपण पाहिलं तर खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली, परंतु पहिल्या सामन्यामध्ये झेल सुटल्यानंतर मात्र तदनंतर कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. नवसाईचा ब्रँड आहे. नारंगीचं मैदान मला अजूनपर्यंत आठवतं, मी समालोचन करताना पाहिलं या खेळाडूला अतिशय दिमागदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, सहकार्य करा जरा. समीर घरत अँड कंपनी. 3 षटक 14 मिनिटे लागलेत. टायमर सेट केलेला आहे, लक्षात घ्यायचंय. जेव्हा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर तेव्हा टायमर स्टॉप केलं जातं. विकेट जाते तेव्हा यावेळेला टायमर स्टॉप केलं जातं आणि तिथून पुन्हा एकदा आपण पाहतायत की टायमर स्टार्ट होतो. वेळ फार महत्वाची गोष्ट आहे. टाइम अँड टाइड, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कोणासाठीच थांबत नाही. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 14 वर. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. फुटवर्क चांगला आहे, परंतु बॅटचं एलिव्हेशन यावेळेला प्रॉपरली पाहायला मिळत नाही. त्या चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत नाही आहेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी संपूर्ण बीट होत असताना पाहायला मिळतो. पूर्णपणे कृणालच्या गोलंदाजीवर पहिलाच बॉल, डॉट. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका चांगला आहे गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक मिडॉनचा पुढे सरसावेल, रोहित मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षणाची साथ ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पेशाने डॉक्टर कमी वेळेत आणि कमी वयामध्ये गुणवत्ता सिद्ध केली आणि आज आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करत असताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम, अनबिलिव्हेबल. काय चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. पूर्णपणे क्रेडिट जाईल ते मृणालला. समीर घरत यावेळेला चेंडूला गॅदर करताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 15. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. इथे मात्र विकेट मिळते. कृपेश पाटील अपयश त्याच्या पदरात पडतं आणि 15 वर धक्के क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकाल. 4था धक्का फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन न्यू बॅटर विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत आपण वळूया सुभाषजी कदम आणि दर्शन घरत यांच्याकडे.
लागली मला वाऱ्यात गुरुवार ओढ भेटीची लागली मला वाऱ्यात गुरुवार ओढ भेटीची लागली मला वाऱ्यात गुरुवार। थैंक यू डीजे, थैंक यू, वेलकम बैक। रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं। ओम साईराम, सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साई, साईबाबांना वंदन। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर। आतापर्यंत 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। गोलंदाज मृणालने अप्रतिम गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत तिखट मारे। यावेळेला मी तर म्हणेन स्पायसी बॉलिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग। हलकेश हाताने चेंडूला येऊन दिलं। इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय तो प्रतिस्पर्धी संघ। यंगस्टार सोनावे संघ आतापर्यंत हबी होतोय, खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला। 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला। 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली। आज विश हॅपी बर्थडे योगेजी तरे यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आदरणीय सन्माननीय ऋषिकेश रमेश किनी, शिवनसई, वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यरत जे आहेत आणि कोणत्याही वेळेला समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला जेव्हा त्यांना कॉल जातो त्यावेळेला नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, तत्पर असतात आणि कोणत्याही वेळेस मदत करणारा असं व्यक्तिमत्व ऋषिकेश रमेश किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं वेलकम वेलकम वेलकम। ऑन साइड ला खूप चांगला फटका तर आहे, या वेळेला चेंडू निघून जाईल। 1 बाउंस नाही, नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउंस 4 रन्स APL 4। सुंदर रूपा चंद्र कोरा कीर्ती तिची ही दूरदूरा पहाडोली गावी उभी ही देवी तळ्याच्या काठी। थँक यू। यावेळेला आपण पाहतायत डीजे आणि एका साइडला डीजे आहेत दर्शन घरत, पीके डीजे उपसरपंच या नात्याने सुभाषजी कदम यांना आपण पाहतायत। संघाची धावसंख्या सिंगलच्या साह्याने जाऊन पोहोचेल ती एकंदरीत आपण पाहतायत। 21 या धावसंख्येवर अतिशय सुंदर ही स्पर्धा चांदीप गटामध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि अतिशय सुंदर पद्धतीने ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे ते वाखाणीजोगे आपल्याला पाहायला मिळतं। प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही स्पर्धा यावेळेला आपण पाहतायत। खूप सुंदर पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळला गेला, चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला। 4 धावन करता, गुड शॉट, चौकार। संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते एकंदरीत 25 धावा। चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये आणि या चौकाराने या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय देवानंद वजेसाहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। अप्रतिम फटका तर चांगला आहे परंतु चिप शॉट हार्दिक ब्रँड ऑफ घाटीम कोणती चुकी करणार नाही। कॅच नंबर 2 फलंदाज बाद गॉन। फलंदाज जास्तीत जास्त पाय रोवून उभे राहत नाहीयेत खेळपट्टीवर आणि त्याचा नतीजा मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय। संजय घरतने जरूर प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही। ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र खेळलं गेलंय। साहिल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅटर आहेत, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून बहाडोलीचं
यावेळेला खेळाडू आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 26 वर 26 धावा. मैदान तयार करण्यासाठी समाज बांधवांनी घेतलेली अफलातून मेहनत. संजयजी किनी असतील, गौरव किनी, रोहित किनी, सुशांत किनी, अविनाश किनी, स्वप्नील पाटील, सुधीर किनी. चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून. आशुतोष व्यवहारे सर आपण पाहतायत आणि विरल नायर सर, ही त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुदेशजी पाटील असतील, निलेश किनी असतील, संदेश किनी असतील, नितीन किनी असतील, राहुल किनी, तुषार किनी, तुषार प्रकाश किनी, परेश पाटील, आदेश पाटील, मंगेश पाटील, मेहुल पाटील, दीपेश देवळे. यावेळेला हा चेंडू निघून जातोय. विशाल पाटील त्या ठिकाणी थोडेसे संघर्ष करतायत आणि अशा प्रकारे प्रणयचं हे षटक कंप्लीट झालं. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 5 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. येणारे 6 बॉल आणि 60 धावेची आवश्यकता. दीपेश देवळे असतील, किरण वांगड, निशात किनी, सचिन राऊत त्या संपूर्ण मैदानासाठी जे झिजलेले आहेत त्यांचं खरोखरच मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. चला घाई करा, वेळ तोडू नका प्लीज. नो मीटिंग नो टाइम. पप्पू भाई उदामा इंडस्ट्री मॅनेजर शिरसाट या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण शब्दसुमनांनी वेलकम. संघाची धावसंख्या 27, 60 धावेची आवश्यकता. अतिशय 6 पर्व आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहिले. वीर तानाजी पारगावच्या मैदानापासून जो अग्री प्रीमियर लीगचा प्रवास सुरू झाला आणि तदनंतर मागे वळून पाहिलं नाही. संकट आली, अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींना मात देण्यासाठी अग्री बांधव एकत्रित होऊन मात्र या स्पर्धेचा क्लास आणि हाय स्टँडर्ड जो आज आपण पाहतायत आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतो. खरोखरच अग्री प्रीमियर लीगला मानाचा मुजरा. ऑन साइडला सुरेख टायमिंग सहित मात्र या ठिकाणी मनगडाचा वापर केला, चेंडूला फेकून दिला. 6 धावांकरता साहिल सन ऑफ फायर षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला खेळला गेलाय, जबरदस्त प्रहार केला जातोय. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा सेकंड 6 षटकार. कदाचित यावेळेला साहिल कुडू दर्शवतोय की माझा हा क्रमांक नाहीये. कदाचित जर मला या ठिकाणी प्रमोट केलं दुसऱ्या क्रमांकावर तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट मी सुद्धा खेळू शकतो हे दर्शवत असताना ही संधी असते. ज्या वेळेला तुम्ही 7व्या क्रमांकावर येता, 6व्या क्रमांकावर येता, तुमचा रिदम असतो, तुम्ही मॅन इन फॉर्म असता, अशा वेळेला पाठीमागं ज्या वेळेला ठेवलं जातं त्यावेळेला आपण पाहू शकतात की थोडंसं कुठेतरी प्रमोट करण्यात आल्यानंतर त्याचा मात्र हा जो होप्स असतो तो अतिशय चांगला पाहायला मिळतो. आणि यस 2 षटकारानंतर मात्र या ठिकाणी अपयश, परंतु पर्याय नव्हता. रिहान सुपर किंग्स बारडोली संघाच्या खेळाडूंना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील, साहिल पाटील दर्शवतात आणि अक्षय वजय यावेळेला दर्शवतात की 39, 39. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहत आहेत, तर आपण लगेच यायचंय मैदानाच्या आतमध्ये, लगेच उतरायचंय. हा चेंडू जर आपण पाहिला तर एस प्रवीणने खूप चांगले प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. सरळ चेंडू निघून जातोय. तानसा किंग आणि यंगस्टार सोनावे या स्टँडच्या दिशेने चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या 43 वर. यानंतर क्रिएटिव्ह 11 माकणे आणि डॉन किलर बिरवाडी. क्रिएटिव्ह 11 माकणे संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे. टॉस जिंकल्यानंतर डॉन किलर बिरवाडी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि ऋषिकेश जिकिनी यांचं थोड्याच वेळात आपण लगेच स्वागत करणार आहोत. यावेळेला जरूर चेंडू आपण पाहू शकाल. पंच काय रेफर करतायत, ऑलरेडी या सिग्नल केलेला आहे, रेफर केले गेले त्या ठिकाणी. तर या पण थर्ड अंपायर रेफर केले गेले. बिमार आहे की नाही या चेक केलं जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते आतापर्यंत डिसिजन पेंडिंग. या पण तोपर्यंत लगेच स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत.
आदरणीय सन्माननीय देवानंद वजेसाहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट, त्यांना मी विनंती करेन की आपण माननीय श्री ऋषिकेश रमेश किनी, शिवनसई वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यरत आहेत. तीन धावा मिळतील या ठिकाणी आपण पाहत आहेत. स्टेप आउट झाले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. विशाल पाटील यांना तेच सांगतायत की थोडेसे पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते, अन्यथा जर जागेवर असते तर कदाचित नो बॉल दिला असतं. आणि हेच विरल नायर यांनी मात्र यावेळेला स्टेटमेंट दिली की पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते, म्हणजेच यावेळेला फेअर डिलिव्हरी. ऑन साईडला विशाल पाटील प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्यासाठी, परंतु इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि सिंगल कशा पद्धतीने आहे तर बॅटची एज कदाचित होती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. तर विजयी श्री होत असताना पाहायला मिळतोय संघ जो यंगस्टार सोनावे. कॉंग्रॅच्युलेशन. चला लगेच आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. वेळीची दिरंगाई न करताना क्रिएटिव्ह 11 माकणे या ठिकाणी पप्पूभाई, अर्थातच या ठिकाणी उदामा इंडस्ट्री मॅनेजर शिरसाट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मी रुपेशजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या